श्री स्वामी समर्थ. एका छोट्याशा गावात समीर नावाचा एक तरुण राहत होता. समीर मेहनती होता, पण सतत काळजीत असायचा. कामाचा ताण, घराची जबाबदारी, मुलांचं भविष्य, त्याच्या मनाला कधीच शांतता मिळत नव्हती. दररोज तो धावपळीत जगायचा. हसणं विसरलाच होता जणू. लोकांमध्ये असूनही तो एकटा वाटायचा. एक दिवस संध्याकाळी खूप थकल्यावर तो गावाबाहेरच्या टेकडीकडे गेला. तिथे शांतता होती. वारा हळूच वाहत होता आणि एक मोठं पसरट वडाचं झाड त्याची वाट पाहत उभं होतं. समीर त्या झाडाखाली बसला, डोळे मिटले आणि नकळत त्याच्या मनातलं दुःख त्या झाडाशी बोलू लागलं. मी खूप थकलो आहे, सगळ्यांना सांभाळतो, पण मला कोणीच समजून घेत नाही. तेवढ्यात पानांची सळसळ झाली. जणू झाड उत्तर देत होतं. असं म्हणत होतं ते की मी उन्हात, पावसात, वादळात उभा असतो, पण कधी तक्रार करत नाही. समीर वर पाहतो. झाडाच्या फांदीतून सूर्यकिरण डोकावत होते. त्याच्या अंगावर उन्हाची ऊब पडली. तेवढ्यात एक पान अलगद खाली पडलं आणि समीरच्या हातात येऊन विसटलं. तो विचारात पडला. हे झाड रोज किती खायचं, काही देतं आपल्याला, सावली, हवा, थंड वाफळ, निवारा, आणि बदल्यात काहीच मागत नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी मात्र नेहमीच काहीतरी मिळवायचं म्हणून धडपडतो, पण देणं तर विसरतोच. त्या क्षणी त्याला जाणवलं, झाड बोलत नाहीत, पण माणसाला जगायला मात्र शिकवतात. त्या दिवसापासून समीर बदलला. तो रोज एक झाड लावायचा, त्याला पाणी घालायचा, माती साफ करायचा, प्रेमाने त्याच्याशी बोलायचा. तो म्हणायचा, आज मी कोणासाठी तरी सावली बनलो का? हळूहळू त्याचं मन शांत झालं. जीवनात समाधान यायला लागलं. त्याला कळलं, जो देतो तोच खरा श्रीमंत असतो. याच्यातून खूप छान शिकायला भेटतं. झाड आपल्याला संयम, त्याग आणि न थकता उभा राहणं शिकवतात. म्हणून त्यांना लावा, त्यांना जपा. श्री स्वामी समर्थ.